समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गायत्री मंत्र काय म्हणावा, गायत्री मंत्र म्हटण्याचे फायदे काय आहेत, गायत्री मंत्र म्हटल्याने किंवा नियमित 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण केल्याने आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात, त्याचा इफेक्ट आपल्या त्वचेवरती कसा होतो, आपली त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसण्यासाठी कोणत्या मंत्राचं पठण करावं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता गायत्री मंत्र हा तर प्रत्येकाला माहितीच असेल, पण याबरोबरच गायत्री मंत्राचे फायदे इतके छान आहेत, अगणित फायदे आहेत गायत्री मंत्राचे. त्यामुळं आपण रोज 108 वेळा नसेल शक्य होत तर आपण 11 वेळा 21 वेळा तरी हा मंत्र म्हटलाच पाहिजे. गायत्री मंत्र हा वेदमाता म्हणून ओळखला जाणारा, बुद्धी, ज्ञान आणि तेज वृद्धिंगत करणारा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. याचे नियमित पठण सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती तर वाढतेच आणि नकारात्मकता सुद्धा दूर होते. तर गायत्री मंत्र आपण एकदा म्हणूया. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा गायत्री मंत्र आहे आणि हा म्हणताना एकदम शांत पद्धतीने म्हणायचा असतो आपल्याला. आणि हा मंत्र म्हणताना आपला जो उच्चार आहे तो स्पष्ट असावा आणि आपण म्हणताना सुद्धा एकदम हळुवारपणे हा प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. वेळ लागतो, मंत्र मोठा आहे, पण हा एकदम छान पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न करा. आपण जेवढं छान पद्धतीने म्हणणार आहोत ना, त्याचा इफेक्ट तसाच आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्याला तसाच होणार आहे. आता गायत्री मंत्राचे आपण फायदे बघूया. तर बुद्धी आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. हा मंत्र बुद्धी जागृत करतो आणि स्मरणशक्ती सुद्धा सुधारतो आणि आपल्याला शिकण्याची क्षमता सुद्धा वाढवतो. आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा कशी नष्ट करतो, तर मनात निर्माण होणारी वाईट विचारसरणी आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकतेत सुद्धा वाढ होते. तसेच मानसिक शांती, तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होते. तसेच शारीरिक आरोग्य, गायत्री मंत्राच्या कंपनामुळे श्वासोच्छवास सुधारतो आणि रक्ताभिसरण सुद्धा आपलं उत्तम होतं. तसंच आपल्या श्वसन संस्थेचं आरोग्य सुद्धा सुधारतं. बघा, हा एक मंत्र आहे, इतका प्रभावशाली मंत्र आहे ना, अगणित फायदे आहेत. तुम्ही सुद्धा रोज 11 वेळा 21 वेळा तुम्ही हा म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि हा मंत्र जास्तीत जास्त स्वयंपाक करताना कंटिन्यू म्हटला गेला पाहिजे. बघा, ज्यावेळेस आपण स्वयंपाक करताना गायत्री मंत्र म्हणतो त्यावेळेस त्या जेवणामध्ये इतकी ताकद निर्माण होते ना, एखाद्याच्या शरीरामध्ये वाईट शक्ती असू द्या, त्याचा मारा सुद्धा हा आपण जे बनवलेलं जेवण आहे तो इतका छान प्रभावशाली ठरेल ना. खरंच मी सुद्धा बघा, मला चांगला याचा अनुभव आला आहे. मी सुद्धा स्वतः रोज स्वयंपाक करत असताना मी गायत्री मंत्र म्हणत असते. आणि ज्या वेळेस आपण आता याच्यावरती कोण विश्वास ठेवेल किंवा नाही ठेवेल तो भाग वेगळा, पण मला तरी अनुभव आला बऱ्याच वेळा की ज्यावेळेस मी गायत्री मंत्र म्हणताना पोळी म्हणजे चपाती वगैरे बनवत असते ना, ज्यावेळेस आपण ती चपाती भाजत वगैरे असतो ना, त्यावेळेस चपातीवर ओम उमटतं, लक्ष्मीची पावलं उमटतात. असे बऱ्याच वेळेस मला सुद्धा संकेत दिसलेले आहेत. आणि जेवण सुद्धा इतकं छान आणि चविष्ट होतं ना. खरंच खरंच तुम्ही सुद्धा हे करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपण जेव्हा पीठ मळत असतो तेव्हा सुद्धा गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, कारण ज्या वेळेस आपण पीठ मळत असतो गायत्री मंत्र म्हणत म्हणत, त्यावेळेस त्या चपातीमध्ये किंवा त्या आपण बनवणाऱ्या त्या जेवणामध्ये एक खूप पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. आणि समजा आपण गायत्री मंत्र रोज म्हटल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश सुद्धा मिळतं, आत्मविश्वास वाढतो. जसं की आपल्या जी काही पापमुक्ती असेल, पापमुक्ती सुद्धा होते. दैनंदिन जपाने आपल्याकडून जे काही पाप वगैरे घडतात
ते सुद्धा आपल्याकडून त्याची सुद्धा मुक्ती होते आणि चेहऱ्यावर सुद्धा एक आध्यात्मिक प्रकारचं तेज निर्माण होतं. आता आत्मविश्वास आणि यश प्रत्येक कामामध्ये एकाग्रता वाढते आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा बघा तुम्ही, जे शाळकरी मुलं आहेत, जे कॉलेजमधली जाणारी मुलं आहेत, मोठ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारी मुलं आहेत, मी तर म्हणते यांनी रोज 108 वेळा गायत्री मंत्र म्हटला पाहिजे. का? कारण तुम्हाला सांगू, या मंत्राने बुद्धीची एकाग्रता इतकी वाढते की बघा, असं पण म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक वाचला जातो ना, तो लगेच परफेक्ट आपल्या लक्षात बसतो, असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं जे मुलं आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे, शाळेमध्ये जाणारे, यांनी रोज 11 वेळा 21 वेळा हा मंत्र म्हणत चला, खूप छान प्रगती होईल. आता याचं महत्त्व बघायला गेलं तर वेदमाता म्हणजेच गायत्री मंत्राला वेदांची जननी वेदमाता म्हटलं जातं, जो सर्व वेद पठणाचे फळ देण्यास सक्षम आहे. आता दैवी शक्ती हा मंत्र सूर्यदेवाला समर्पित असून तो जीवनात प्रकाशाचे आणि ज्ञानाचे सुद्धा प्रगटीकरण करतो. याच मंत्राने चक्र जागृती सुद्धा होते. या मंत्राच्या नादाने शरीरातील प्रमुख चक्र संतुलित होतात आणि आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत होतो. तसंच रक्ताभिसरण संस्था कार्यरत राहतात आणि रक्ताभिसरण जी प्रोसेस कंटिन्युअस असते ती सुद्धा एकदम छान पद्धतीने चक्र जागृती होत असते. सर्वश्रेष्ठ मंत्र जर म्हणायला गेलं तर गायत्री मंत्राला सर्वात प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटलं गेला आहे. सर्वात जुन्या मंत्रांपैकी एक मंत्र जर म्हटलं तर तो आहे गायत्री मंत्र, जो कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि घडतोच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला दिवसभर नाही वेळ मिळाला, तुम्ही ऑफिसला जातायत, जाता जाता म्हणा तुम्ही, किंवा तुम्ही सकाळी स्वयंपाक बनवतायत, स्वयंपाक करत करत म्हणा, तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, एक 5-10 मिनिटं वेळ काढून तुम्ही सुद्धा म्हणू शकतात. हा जप पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा केल्यावर त्याचे खूप छान फायदे आहेत आणि संध्याकाळी 4 ते 8 मध्ये सुद्धा लक्ष्मी येण्याच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळामध्ये सुद्धा हा जपाचं पठण करणं उत्तम मानलं गेलं आहे. हा जप दिवसातून आपल्याला शक्यतो 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा म्हटलं तरी सुद्धा खूप छान फायदा होतो. या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या त्वचेवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतात. जसं की हा जप एक आध्यात्मिक नसून वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा शरीरातील रक्ताभिसरण आणि ऊर्जेशी संबंधित आहे. मी मगाशीच म्हणलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण हा मंत्र म्हणत असतो त्यावेळेस आपल्या शरीरातील सगळे चक्र जागृत होतात आणि रक्ताभिसरण संस्था सुद्धा व्यवस्थित कार्य पार पाडत असते. याचा त्वचेसाठी सुद्धा खूप छान फायदे आहेत बरं का. ज्यावेळेस आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक दिसते ती कशाने, तर फक्त आणि फक्त गायत्री मंत्र. मंत्राच्या उच्चारणाने चेहऱ्यावरील विशिष्ट दाबबिंदू सक्रिय होतात, ज्यामुळे चेहऱ्याच्या भागातील रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक सुद्धा येते. तसंच या मंत्राने म्हणजेच गायत्री मंत्राने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य सुद्धा बाहेर पडले जातात. जपाच्या वेळी केल्या जाणाऱ्या लयबद्ध श्वसनामुळे शरीरात ज्यावेळेस ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि आपल्या रक्तातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात त्यावेळेस आपली त्वचा एकदम निरोगी आणि सखळ दिसते. आता बघा, तणावमुक्ती आणि अकाली वृद्धत्व म्हणजेच काय, तर मानसिक तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि आपलं वय जास्त दिसू लागतं. ज्यावेळेस गायत्री मंत्राचा आपण जप करतो त्यावेळेस आपल्या मनाला तो शांत करतो आणि तणाव कमी करतो, ज्यामुळं आपला चेहरा किंवा आपण अधिक तरुण दिसायला लागतात आणि फ्रेश दिसायला लागतात. चेहरा सुद्धा एकदम असा टाईट दिसतो, सुरकुत्या वगैरे पडत नाहीत. म्हणजे आपलं वय, आता म्हणतो ना की बाबा हां ह्याचं वय खूपच दिसतं, असं वय दिसून येत नाही. टवटवीत आणि फ्रेश दिसतं सतत तो माणूस, म्हणजे जो कुणी जप करतो, ताई दादा कुणी असेल तो व्यक्ती. त्वचा रोगांमध्ये आराम. आता काही अभ्यासांनुसार औषधोपचारांबाबत सुद्धा गायत्री मंत्राचा जप केल्याने आर्टिकेरिया म्हणजेच पित्त उमटणं सारख्या जुनाट त्वचा रोगांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. म्हणजेच तर ज्या वेळेस बघा आपण गायत्री मंत्र म्हणत असतो त्यावेळेस आपलं पित्त सुद्धा कमी होतं. पित्ताशय जो आहे तो, आता बऱ्याच जणांना पित्तामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणं किंवा चेहऱ्यावरती असं लाल पुरळ उठणं किंवा खाज सुटणं अशा तक्रारी होतात. तर गायत्री मंत्राचं पठण केलं तर ना ही त्वचा रोगाबाबतीत तर पूर्ण आजार क्लिअरच होतात, पण जे काही पित्त वगैरे उमटत असतं ना ते सुद्धा उमटत नाही.
आणि आपला हा मंत्र सूर्याच्या तेजाशी संबंधित असल्याने त्याच्या नियमित पठणाने व्यक्तीच्या भोवतीचे आभामंडल शुद्ध आणि तेजस्वी होते. त्याचे प्रतिबिंब जसं की चेहऱ्यावरील पूर्ण असं बघा, त्याचा जो चेहरा असतो ना तो पूर्ण एकदम फ्रेश आणि प्रसन्न दिसतो. म्हणजेच त्वचेच्या फायद्यासाठी गायत्री मंत्राचा उच्चार स्पष्ट असावा असं सुद्धा म्हटलंय. जप करताना सवित्र म्हणजेच सूर्याचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती पडतोय. सकाळी बघा, ज्यावेळेस सूर्योदय होते त्यावेळेस सूर्याची कोवळी किरण आपल्या चेहऱ्यावरती पडतायत, त्यावेळेस आपण गायत्री मंत्राचा जर म्हणजे गायत्री मंत्र जर पठण केला तर त्याचे अधिक फायदे होतात. जसं त्या सूर्याच्या किरणांनी आपल्या चेहऱ्यावरती चमक दिसणार आहे ना, त्याचप्रमाणे ती सूर्याचा पडलेला आपल्या चेहऱ्यावरती प्रकाश आणि आपले गायत्री मंत्राची पावर या दोन्हीचं संमेलन होऊन आपल्या चेहऱ्यामध्ये खूप छान फरक जाणवतो असं सुद्धा म्हटलं आहे. आणि बघा, ज्या वेळेस पण आपण सकाळी एक्सरसाइज वगैरे करत असतो त्यावेळेस आपण सकाळीच करत असतो ना, म्हणजे सूर्योदयाच्या वेळीच करत असतो पहाटे, त्यावेळेस सूर्याची जी कोवळी किरण आहेत ती आपल्या चेहऱ्यावरती पडल्यामुळे सुद्धा आपला चेहरा खूप प्रसन्न दिसायला लागतो आणि तरुण आणि फ्रेश सुद्धा दिसतो. त्यामुळे ज्या वेळेस पण आपण सकाळी एक्सरसाइज करत असतो त्या एक्सरसाइज सोबत आपल्याला गायत्री मंत्र सुद्धा पठण करायचं आहे. तर बघा, गायत्री मंत्र आपण या वेळेसच पठण करतो का? तर नाही. अजून आपण गायत्री मंत्र कधी पठण करतो? तर ज्या वेळेस आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवत असतो. बघा, देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा गायत्री मंत्र म्हणण्याचे खूप फायदे आहेत. ज्या वेळेस आपण गायत्री मंत्र म्हणतो त्यावेळेस आपण त्या अन्नाला पवित्र करत असतो, अन्नातील नकारात्मकता दूर करतो आणि देवतेची कृपा आपल्यावरती व्हावी आणि देवतांनी तो जो नैवेद्य आपण ठेवला आहे तो ग्रहण करावा, ही आपण त्यांना म्हणजे एक आवाहन करत असतो देवांना. हा मंत्र अन्नाला भोग स्वरूपात रूपांतरित करतो. भोग म्हणजे काय? भोग म्हणजे प्रसाद, जेणेकरून ते भक्तांसाठी प्रसादाच्या रूपात स्वीकारला जाईल आणि तो ऊर्जादायी ठरेल. म्हणून ज्या वेळेस पण आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेस आपण तुळशीची पानं घेत असतो, पाण्यामध्ये बुडवून आपण त्या अन्नाला पवित्र करत असतो आणि त्या अन्नातील नकारात्मकता दूर करत असतो. जसं की अन्नशुद्धीकरण करताना नैवेद्यावर किंवा त्या अन्नावर गायत्री मंत्राचं उच्चारण केल्याने अन्नातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सात्विक आणि पवित्र बनते. तसंच गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तिशाली वैदिक मंत्र आहे. या मंत्राद्वारे आपण देवाला नैवेद्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो आणि आपण त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त करतो आणि हाच आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटत असतो. आणि ज्यावेळेस आपण हा सगळ्या भक्तांना प्रसाद वगैरे देत असतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुद्धा त्याचा दैविक शक्तीचा जो प्रसाद आहे तो त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुद्धा जात असतो त्या प्रसादामार्फत. आता प्रसाद स्वरूपात रूपांतर तर होतच, पण या मंत्राच्या कंपनामुळे आपल्या सभोवतालचं वातावरण सुद्धा खूप सकारात्मक, शांत आणि भक्तिपूर्ण आणि एक ऊर्जादायी वातावरण बनतं. जसं की बघा, जसं की आपण एखादा मंत्र म्हणत असतो ना, तो हळू आवाजात हळू आवाजात आणि शांततेत म्हणत असतो, त्यावेळेस आपल्या शरीराभोवती एक कंपन तयार होतं आणि ह्या कंपनाने काय होतं तर आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा तर बाहेर पडतेच, पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप सात्विक एनर्जी निर्माण होते. हे आहेत गायत्री मंत्राचे फायदे. थोडक्यात गायत्री मंत्र हा नैवेद्याला शुद्ध, पवित्र आणि देवाला अर्पण करण्यामागचं सुद्धा हे खूप मोठा म्हणजे एक दैविक शक्ती आहे या मंत्रामध्ये. गायत्री मंत्रामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे, जेणेकरून ती माणसाला पवित्र बनवते, जेवणाला सुद्धा पवित्र बनवते आणि आपल्यामधली सात्विक एनर्जी वाढवते. बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा रोज 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायला विसरू नका. तुम्हाला शक्य नाही झालं दिवसभर, तुम्ही स्वयंपाक करताना नक्की म्हणा. स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये हे काम करायचे, ते काम करायचे, हे असं झालं, ते तसं झालं, ते जेवण पण त्याच पद्धतीचं बनत असतं बरं का. माझा सांगण्याचा हेतू काय, जेवण सुद्धा ते त्याच पद्धतीचं बनत असतं. त्यामुळं ज्या वेळेस पण स्वयंपाक करणार आहोत ना त्यावेळेस एकाग्रतेने तुम्ही फक्त ना गायत्री मंत्राचं पठण करायचं. त्या जेवणावरती त्या मंत्राचा प्रभाव इतका छान पद्धतीने पडतो ना, तुम्ही फक्त 8 दिवस कंटिन्यू करून बघा, तुम्हाला याचा खूप छान फरक जाणवेल. त्यामुळं जेवण बनवत असाल, पीठ मळत असाल, त्यावेळेस गायत्री मंत्राचं पठण करा किंवा श्री स्वामी समर्थ करा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः कुठल्या तरी देवाचा एखादा
मंत्र तुम्ही पठण करायचा, किंवा सगळ्यात जास्तीत जास्त प्रभावशाली जर अन्नामधून दोष आपल्याला काढायचे असतील आणि ते केलेलं अन्न एकदम सात्विक एनर्जी त्यामध्ये असावी त्या जेवणामध्ये, आणि त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप चांगला व्हावा असं वाटत असेल तर गायत्री मंत्राचं पठण करायचं कंटिन्यू स्वयंपाक होईपर्यंत. खूप छान अनुभव येतो, नक्की करून बघा. आणि अशाने मुलांची बुद्धीसुद्धा एकदम तल्लख व्हायला सुरुवात होईल. घरातली सगळी सुद्धा एकाग्रतेचे म्हणजे एकाग्र मनाची होतील. परत नंतर याची सात्विक एनर्जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये तयार होईल ना. त्यामुळे या मंत्राचं पठण आपण एकट्याने जरी केलं तरी आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे, हे पण लक्षात ठेवा. बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.